सर्वांना नमस्कार. आज आपण इयत्ता तिसरी मधील चौथा पाठ, तो म्हणजे पाणी किती खोल, या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. तर चला, या पाठावरील स्वाध्यायाला आपण सुरुवात करूयात. या स्वाध्यायामधील पहिलाच प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी आपण एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत. तर यातील पहिला प्रश्न म्हणजे तो आहे. यामध्ये म्हशीला काय चावता येत नव्हते? तर म्हशीला कडबा चावता येत नव्हता, हे त्याचे उत्तर आहे. आपण हे उत्तर पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे. दुसरा प्रश्न आहे, पाणी कमी आहे असे कोणाचे म्हणणे होते? तर पाणी कमी आहे असे बैल काकांचे म्हणणे होते. तर चला, यातीलच ई प्रश्न आहे, झाडावरून कोण हाक मारत होते? तर झाडावरून खारुताई हाक मारत होती. त्यातीलच ई प्रश्न आहे, खारुताईची मैत्रीण पाण्यातून का वाहून गेली? तर खारुताईची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली कारण खारुताईच्या मानाने नदीला फार पाणी होते. त्यातीलच उ प्रश्न आहे, नदी पार केल्यावर रेडकाने काय केले? तर नदी पार केल्यावर रेडकाने आनंदाने गाणे म्हणत कडबाकुट्टीकडे गेला. तर चला, यातीलच प्रश्न दुसरा पाहूयात. यामध्ये काय विचारलेले आहे? तर कोण म्हणाले व तसे का म्हणाले ते लिहा. या ठिकाणी कोण म्हणाले हे लिहायचे आहे, तर ते का म्हणाले आहे हेही लिहिणे गरजेचे आहे. यामधील आकडा आहे, त्यामध्ये आता मी खरंच म्हातारी झाले. तर असे म्हैस रेडकाला म्हणाली कारण म्हशीला कडबा चावता येत नव्हता, हे त्याचे उत्तर झाले. तर यातील आहे, गुडघ्या इतकंच तर पाणी आहे, आरामात जाशील. असे बैल रेडकाला म्हणाला कारण रेडकाच्या गुडघ्याला लागेल एवढेच पाणी होते. त्यातील ई आहे, वाहून जाशील मागे फिर. असे खारुताई रेडकाला म्हणाली कारण खारुताईची मैत्रीण कालच पाण्यातून वाहून गेली होती. यातील ई आहे, मग तुला घाबरायचं काय कारण? असे म्हैस रेडकाला म्हणाली कारण रेडकू खारुताईपेक्षा मोठा व उंच होते, म्हणून म्हैस रेडकाला म्हणाली. त्यातील उ आहे, मला सहज जाता येईल. असे रेडकू स्वतःशीच म्हणाले कारण म्हशीच्या बोलण्याने त्याला आत्मविश्वास आला होता की आपण नदीतून पुढे जाऊ. यातील प्रश्न तिसरा आहे, जोड्या जुळवा. याचे उदाहरण दिलेले आहे, ते म्हणजे कडबा, पेंढी. तर यामध्ये अ गट व ब गट यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. यामध्ये अ गटमध्ये लाकडाची, मेथीची व पुस्तकांचा आहे, तर ब गटामध्ये गठ्ठा, मोळी व जुडी आहे. तर यामध्ये जोड्या जुळवताना लाकडाची मोळी असते, म्हणून आपण लाकडाची मोळी याला जोडी जुळवत आहोत. तर मेथीची जुडी असते, म्हणून आपण मेथीची जोडी जुडीशी जोडत आहोत. तर पुस्तकांचा गठ्ठा असतो, म्हणून आपण पुस्तकांची जोडी गठ्ठ्याशी जोडलेली आहे. तर यातील चौथा प्रश्न आहे, यामध्ये या पाठातील संवाद वर्गात सादर करा. ते करताना त्या त्या प्राण्याचा आवाज काढा. आपण या ठिकाणी जो या पाठात संवाद झालेला आहे तो संवाद आपल्या वर्गात सादर करायचा आहे व या पाठामध्ये आलेल्या प्राण्यांचा आवाज काढायचा आहे. म्हणजे म्हैस, रेडकू, त्यानंतर खारुताई, बैलकाका, अशा वेगवेगळ्या प्राण्यांचा आपण या ठिकाणी आवाज काढायचा आहे. तर यातील पाचवा प्रश्न आहे, रेडकाची गोष्ट तुमच्या शब्दात सांगा. याचा अर्थ काय? तर ही गोष्ट आपण वाचायची आहे आणि वाचल्यानंतर ही गोष्ट आपण पुन्हा आपल्या मित्राला किंवा घरातल्यांना किंवा
आपल्या वर्गामध्ये सांगायचे आहे. पहा, ही मी गोष्ट माझ्या शब्दात सांगत आहे. सर्वप्रथम या गोष्टीला मी नाव देतो रेडकाची गंमत. तर एक म्हातारी म्हैस होती. तिला कडबा चावता येत नव्हता. तिने तिच्या रेडकाला पोते व एक कडब्याची पेंडी कडबाकुट्टीतून आणण्यासाठी दिली. कडबाकुट्टी नदीच्या पलीकडे होती. नदीकडे जाताना रेडकाला बैल भेटला. बैल नदीच्या जवळच चरत होता. तो म्हणाला, "अरे रेडका, तुझ्या गुडघ्या इतकंच पाणी आहे, तू आरामात जाशील." रेडकू थोडे पुढे गेल्यावर त्याला झाडावरून खारुताईने हाक मारून सांगितले, "पाण्यात जाऊ नकोस, माझी मैत्रीण कालच वाहून गेली आहे." हे ऐकून रेडकू घाबरले व घराकडे गेले. रेडकू घराकडे मोकळे आलेले पाहून म्हैस म्हणाली, "कडबाकुट्टी बंद होती का?" रेडकू म्हणाले, "नाही, नदीला पाणी जास्त होते. सकाळीच गाढवदादा नदीतून आला, पण पाणी पोटालाही लागत नव्हते त्याच्या." "अगं आजी," बैलकाका म्हणाले, "पाणी कमी आहे." पण खारुताई म्हणाली, "वाहून जाशील म्हणून मला वाटले पाणी जास्त आहे." "अरे खारुताई केवढी, तू केवढा आहेस, कसा तू वाहून जाशील?" रेडकू म्हणाली, "अरे चा, उगच मी घाबरलो. आत्ता आणतो कडबा बारीक करून." म्हणत ते उड्या मारत पळत कडबाकुट्टीकडे गेले. अशा पद्धतीने आपण ही गोष्ट सांगितलेली आहे. तुम्ही हीच गोष्ट तुमच्या शब्दात शिक्षकांना किंवा वर्गामध्ये सांगायची आहे. पुढील प्रश्न 6वा आहे. यामध्ये काय विचारलेले आहे पहा. खालील प्राण्यांशी तुम्ही गप्पा मारत आहात अशी कल्पना करून वर्गात संवाद सादर करा. म्हणजे हे प्राणी तुमच्या समोर आहेत, त्यांच्याशी तुम्हाला काय करायचे आहेत, गप्पा मारायचे आहेत. यातील पहिला प्राणी आहे तो म्हणजे मांजर. मी म्हणेन, "मनी, तू कोठे आहेस?" मनी म्हणेन, "म्याव म्याव, मी येथे आहे." मी म्हणेन, "चल, तुझा दूध प्यायची वेळ झाली." मनी, "मला दूध नको, मी आत्ताच एक उंदीर खाल्ला आहे, मी दूध नंतर पिते." अशा पद्धतीने मांजर व मी आमच्या दोघांमध्ये संवाद झालेला आहे. यानंतर दुसरा प्राणी आहे, तो प्राणी म्हणजे कुत्रा. तर मी आणि कुत्रा यांमधील संवाद. "टॉमी, आज घरावर लक्ष ठेव, आम्ही गावाला चाललो आहोत." टॉमी, "मी आहे, काही काळजी करू नका." मी, "तुझे पाणी व जेवण ताटात ठेवले आहे, आम्ही संध्याकाळपर्यंत येतो." टॉमी म्हणेन, "बरं, मी घराचे रक्षण करतो." अशा पद्धतीने मी व कुत्रा आमच्या दोघांमध्ये हा संवाद झालेला आहे. या ठिकाणी तिसरा प्राणी दिलेला आहे, तो म्हणजे सिंह. मी, "सिंह दादा, बरा आहेस का?" सिंह काय म्हणेन, "हो, पण माझे राहायचे ठिकाण लहान होत आहे." मी, "का रे?" तर सिंह म्हणेन, "माणसांनी जंगले नष्ट करणे सुरू ठेवले आहे, आता शिकारही भेटत नाही." मी, "तू तर जंगलाचा राजा आहेस." सिंह, "जंगलच राहिले नाही, मी आता इथून लांबच्या म्हणजेच दूरच्या जंगलात जाणार आहे." अशा पद्धतीने मी व सिंह यांच्यामध्ये संवाद झालेला आहे. यानंतर पुढील संवाद आहे मी आणि साप, म्हणजे माझ्यात आणि सापात कशा पद्धतीने संवाद होईल तो या ठिकाणी सांगायचा आहे. तर मी, "साप दादा, का रागावला आहेस?" साप, "अरे, सर्वजण मला मारायला उठतात, मी तर शेतकऱ्यांचा मित्र आहे." मी, "हो, खरे आहे, पण तुझ्या चावण्याने आमचा जीव जातो." साप म्हणेन, "आम्ही उगाच चावा घेत नाही, काही धोका अथवा माणसे इजा केली
तरच आम्ही आमच्या रक्षणासाठी चावा घेतो. हा संवाद मी व सापामध्ये झालेला आहे. हे जे संवाद झालेले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणखीन भर घालावी किंवा यापेक्षा वेगळाही संवाद आपण लिहू शकता, कारण या ठिकाणी तुमच्या कल्पनाशक्तीला वाव आहे आणि तुम्ही तुमच्या कल्पनेने हा संवाद वाढवूही शकता. तर चला, यातील 7वा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूयात. तर 7व्या प्रश्नात विचारलेले आहे, नदीतील पाणी बैलाच्या गुडघ्या इतके, गाढवाच्या पोटापर्यंत तर रेडकाच्या गुडघ्याच्या थोडे वर होते. समजा नदीतून खालील प्राणी चालले आहेत, त्यांच्या कोणत्या अवयवापर्यंत पाणी येईल किंवा ते बुडतील ते विचार करून सांगा. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी थोडा विचार करायचा आहे आणि दिलेल्या पाण्याप्रमाणे जर हे प्राणी त्या पाण्यातून चालले तर कुठपर्यंत पाणी लागेल हे आपण सांगायचे आहे. तर दिलेल्या पाण्यामधून म्हैस जर चालली तर म्हशीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागणार आहे. तर जिराफ चालला तर जिराफाच्या गुडघ्याच्या खाली पाणी लागणार आहे. त्यातून हत्ती चालला तर हत्तीच्या पोटापर्यंत पाणी लागणार आहे. जर याच पाण्यामधून उंट चालत चालला तर उंटाच्या गुडघ्याच्या खाली पाणी लागणार आहे. यामधून जर कुत्रा चालू लागला तर जवळपास कुत्र्याच्या गळ्यापर्यंत पाणी लागेल किंवा तो वाहूनही जाऊ शकतो. मांजर तर या पाण्यातून वाहूनच जाईल. यानंतर आहे उंदीर. उंदीर तर या पाण्यातून वाहून जाणार, कारण उंदीर हा खूप लहान आहे. साप सुद्धा या पाण्यातून वाहून जाईल. बेडूक या पाण्यामध्ये सहजरित्या पोहेन किंवा त्यामध्ये पोहत जाईल. मासा हा सुद्धा या पाण्यातून वाहत जाईल किंवा तो बुडून त्या पाण्यामध्ये पोहेल, एवढे ते पाणी असणार आहे. अशा पद्धतीने आपण पाणी किती खोल या पाठावरील सर्व स्वाध्याय पाहिलेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.